मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 52. कसा आला होता तो तो जिवंत कसा? पुरोचनाच्या लाक्षागृहानं मग जाळलं तरी काय? तागाचं आणि बलवजाचं गवत की युवराज दुर्योधनाच्या आशा आकांक्षा? नेहमीच्या सवयीप्रमाणे मी माझा हात डाव्या दंडातील चांदीच्या पेटीवरून फिरवण्यासाठी उचलला आणि कुठून तरी करीत आलेला एक बस्तिक बाण नेमका त्याच वेळी माझ्या दंडात घुसला. त्या पात्यानं त्या पेटीचे बंध तुटले गेले. ती पेटी उडून कुठं तरी खाली पडली. कुणाकुणाच्या पायदळी सापडली कोण जाणे. दंडातील बाण काढावा म्हणून त्याचं शेपूट मी हातानं खेचलं. माझ्या ध्यानात राहिलं नाही की तो बस्तिक बाण होता. त्याचं पातं माझ्या दंडात तसंच राहिलं. मोडकं शेपूट हातात आलं. अपमानाच्या तीव्र तडाख्यानं आपण भ्रमिष्ट झालो आहोत म्हणून आपल्याला हे विचित्र दृश्य स्वतःच्या कल्पनेतूनच दिसत असावं असं वाटून मी स्वतःला एक चिमटा काढून त्या दुसऱ्या ब्राह्मण कुमाराकडे पाहिलं. होय, तो भीमच होता. त्याचे डोळे आग पाकडत होते. एखाद्या कृषीजनानं शेतातील धान्याची कणसं मळणीच्या हंगामात झोडपावीत तसा तो मिळेल त्याला हातातील गदेच्या भक्कम प्रहारानं झोडपत होता. त्याच्या पुढं एकटा शल्य कसाबसा टिकाव धरून होता. मद्य पाजलेल्या हत्तीसारखा तो आपल्या गदेच्या मंडल कक्षेत येणाऱ्या प्रत्येक वीराला जबरदस्त धडका देत होता. त्याच्या प्रहारांनी घायाळ झालेले वीर छताकडे तोंड वर करून विवळत कोसळत होते. प्रभंजनासारखा वाटणारा तो दांडगट अंगात चेव चढण्यासाठी मध्येच मत्त वृषभासारखा डरकाळ्या फोडीत होता. त्याच्या डरकाळ्यांनी छतावरच्या मत्स्ययंत्रातील स्तब्ध झालेला लाकडी मासाही थरथरत होता. निर्विवादपणे तो भीमच होता. पण तो कुठून आला होता? कसा आला होता? आकाशातून की पाताळातून? साक्षात यमालाही त्यानं आपल्या अवजड गदेनं ठोकरलं होतं की काय? त्याच्या थैथै नाचण्यानं स्वयंवराचा मंडप लडलडत हलत होता. तो तसाच घटका दोन घटका ओरडत नाचत राहिला असता तर निश्चितच मंडप चोहो बाजूंनी आत कोसळणार होता. मला केवळ वेळ लागायचं तेवढंच शिल्लक होतं. भीम जिवंत कसा? भीतीनं थरकलेलं माझं मन आक्रोशत होतं. रथाच्या चाकाखाली सापडलेला पाय बधीर होतो तसं ते बधीर झालं होतं. तो तर सर्वांना ठोकण्यासाठी अधीरच झाला होता. तो भीम होता की त्याचं पिसाळलेलं पिशाच्च होतं? सत्य काय आणि स्वप्न काय तेच समजत नव्हतं. वारणावताच्या राखेतून त्यानं परत हा सुंदर आकार कसा घेतला? त्या राखेतील ओंजळभर राख घेऊन त्याचं पिशाच्च ती माझ्या आणि इतरांच्या तोंडाला फासायला तर आलं नव्हतं. भेदी होऊन पुरोचन फितला होता की माझं दैवच फिरलं होतं. कसं बसा स्वतःला सावरीत मी त्या धुमचक्रीतून बाहेर पडू लागलो. भीम माझ्याकडे डोळे वटारून आरोळ्या मारित होता पण त्याच्या भोवती शल्य, सुदामन, शिशुपाल, जरासंध, सुषेण यांचं कडं होतं. मत्स्यभेद करणारा अर्जुन पाण्याच्या तलावाकाठी द्रौपदीजवळ कुणालाही फिरकू देत नव्हता. पावसाळी मेघांतून पाण्याच्या सरी कोसळाव्यात तसे त्याच्या शिवधनुष्यातून तो सतत बाण सोडत होता. त्याच्या असंख्य बाणांनी वरचं छत केव्हा छिद्रमय झालं होतं. कुणीतरी सेवकांनी क्षणाक्षणांनी वाढणाऱ्या अंधारातील गोंधळ आवरावा म्हणून प्रचंड ज्वाला फेकणारे पलिते आणले होते. त्या प्रकाशाचा उपयोग करून घेऊन सर्वजण उलट भीमार्जुनांवर अधिक तुटून पडत होते. गोंधळ वाढतच होता. माझं मस्तक तर सुन्नच झालं. मी त्या कलकलाटातून कसं तरी बाहेर पडलो. सर्व राजे उठून युद्धात गुंतल्यामुळे मंडपातील आसनं ठेवलेला भाग आता ओस पडला होता. दुरून राजपुत्र दृष्टद्युम्नाचा आणि त्याच्या पित्याचा सर्वांना शांत होण्यासाठी विनविणारा उच्च स्वर ऐकू येत होता. आसनांच्या दीर्घ बैठकीत दूरवर एका आसनावर आपलं विशाल मस्तक दोन्ही तळहातात गच्च पकडून खाली मान घालून बसलेला कर्ण मला दिसला. द्रौपदीच्या वाघबाणांनी घायाळ झालेला तो वीर अस्वस्थ होऊन विचारमग्न झाला होता. धापा टाकीत मी त्याच्या जवळ गेलो. त्याच्या विशाल पाठीवर हात टाकून त्याला गदागदा हलवीत मी ओरडलो, कर्णा, अर्जुन जिवंत आहे. त्यानंच पणात द्रौपदी जिंकली आहे. मंडपात तो कुणालाही जवळ येऊ देत नाही. घनघोर संग्राम माजला आहे.
सत्य काय आहे तेच समजत नाही. अंगावर साधी शुष्क काटकी पडली तरी एखादा चपळ सिंह जसा गर्जना करीत उसळतो तसा तो ताडकन वर उठला. अर्जुन अर्जुन अर्जुन, आज त्याला सरळ सरळ दाखवून देईन की मनात आणलं तर एक सुतपुत्रही त्याच्या समक्ष एका राजकन्येला नेऊ शकतो. विजेच्या लोळासारखा तो वळला. त्याची चर्या आरक्त झाली, कुंडलं रसरसू लागली. मला दूर लोटून तो मंडपामधल्या तलावाच्या दिशेनं घुसला. जवळ उभ्या असलेल्या भोजराजाच्या हातातून त्यानं त्याचं धनुष्य हिसकावून घेतलं. अर्जुनाजवळ जाताच तो सर्वांना उद्देशून ओरडला, दूर व्हा. त्याच्या शब्दांत इतकी धार होती की क्षणभर वीज कडाडल्याचा भास झाला. सर्वांनी हात आवरले. अर्जुना, खरा क्षत्रिय असशील तर हातातील शिवधनुष्यानं या सुतपुत्र कर्णाचा शिरच्छेद करून या पांचालांच्या सौंदर्यान्मत राजकन्येला घेऊन जाशील. नाहीतर तिला आज आणि या क्षणी मी दाखवून देईन की तिनं क्षत्रिय म्हणून निवडलेला अर्जुन या कर्णाच्या बाणाचा एक दुबळं भक्ष आहे. तो ताडकन बोलून गेला. अर्जुनानंही शिवधनुष्य उंचावून सावरलं. त्या दोघांचं जुंपणार या भयानं द्रौपदी अर्जुनाला बिलगली. तिला दूर लोटून त्यानंही बाण चढविला, पण वेध घेण्यापूर्वीच कर्णानं तो क्षणात भेदून टाकला. दोघंही एकमेकांवर बाणांचा वर्षाव करू लागले. पलितेच्या धुसर प्रकाशात ते एकमेकांवर अचूक बाण फेकण्याचा प्रयत्न करीत होते, पण ते वरच्यावरच भेदले जात होते. दोघांचा एकमेकांवर सतत एक घटका बाणवर्षाव चालला होता, पण निर्णय काही लागत नव्हता. भीम आणि शल्य एकमेकांशी लढतच होते. त्या स्वयंवराच्या मंडपाचं उद्ध्वस्त समरांगणात रूपांतर झालं होतं. मध्यभागातील पाण्याचा तलाव बाणांनी खचाखच भरून गेला. पाणी काठ फोडून मंडपभर सैरभैर धावू लागलं. छताची अवस्था विदीर्ण झाली. द्रौपदीनं अर्जुनाच्या गळ्यात घातलेली वरमाला कर्णाच्या बाणांनी तुटून पायदळी पडली होती. युद्धाचा निकाल लागत नव्हता. दोघेही इरेला पेटले होते. बाणांच्या टक्करणाऱ्या ठिणग्या डोळे दिपवू लागल्या. शेवटी कुणाला काही समजायच्या आतच युद्ध थांबलं. सर्वांनी दोघांकडे आश्चर्यानं पाहिलं. मध्ये पडलेल्या बाणांच्या ढिगावर हात उंचावून दोघांमध्ये श्रीकृष्ण उभा होता. इतकं मोठं दोघांचं घनघोर युद्ध झालं होतं तरी तो आपला शांत आणि धीम्या स्वरात हसत हसतच म्हणाला, कर्ण अर्जुन, थांबा. तुमच्या युद्धासाठी लागणारे बाण तयार करण्याइतपत अवसर तरी या पांचालांना द्या. अरे, आता शस्त्रागारातले बाण संपले आहेत आणि युद्धशास्त्राच्या संकेताप्रमाणे एकदा वापरलेले बाण कोणताही योद्धा परत वापरू शकत नाही. तो परत एकदा हसला आणि पितांबरावरील निळ्या उत्तरीय सावरीत एकदम पांचालांच्या राजवास्तूत निघून गेला. कर्णार्जुनांनी चमकून आपापल्या भात्यांत हात घातला. त्यांच्या हाताला एकही बाण लागला नाही. निरुपायानं अर्जुनानं हातातील शिवधनुष्य खाली फेकलं. या शिवधनुष्याखाली द्रौपदीची वरमाला सापडली. तिच्यातील धवल कमल पुष्प कुस्करून आणि रापून गेली होती. कर्णही मागं परतला. मी त्याच्या घामानं चिंबलेल्या खांद्यावर हात ठेवला. माझा तळहात त्याच्या शरीर स्पर्शानं नुसता पोळून निघत होता, पण मला त्याची पर्वा नव्हती. अर्जुनाला तोंड देणारा एक तरी वीर आपल्या जवळ आहे ही जाणीवच मला आनंद देत होती, धैर्य देत होती. मी त्याला म्हणालो, कर्णा, आता एक क्षणभरी आपण या नगरात थांबायचं नाही. जो तुझा अपमान तोच दुर्योधनाचा अपमान. अंगराज, या घनघोर युद्धात एक घटना अत्यंत अप्रिय घडली आहे. तुझ्या सहाय्याला धावलेला तुझा पुत्र. अश्वत्थामा काहीतरी सांगता सांगता अडखळला. त्याची मान खाली होती. पापण्या पाणावल्या होत्या. कुठं आहे सुदामन? अश्वत्थामन, तू गप्प का? त्यानं मानेला झटके देत अश्वत्थाम्याचे खांदे गदागदा हलवीत त्याला विचारलं. त्याच्या कुरळ्या सोनेरी केसात दाटलेले घामाचे थेंब उडून अश्वत्थाम्यानं मस्तकावर बांधलेल्या वस्त्रावर पडले. कर्णाचे नेत्र अंगारांसारखे प्रदीप्त झाले होते. भिरभिरत ते मंडपात आपल्या पुत्राला शोधित होते. तो तुझा पुत्र चिरविश्रांती घेतो आहे अंगराज. बाणाच्या ढिगाऱ्यात पडलेल्या सुदामनच्या कलेवराकडे अंगुली उचलीत अश्वत्थामा गदगल्या स्वरात म्हणाला, सुदामन. मान उंचावून हाकेला ओ न देणाऱ्या आपल्या पुत्राला मोठ्यानं हाकारत सर्वांना तिथंच टाकून तो आपल्या पुत्राच्या कलेवराकडे धावला.
त्याच्या पायाजवळ द्रौपदीच्या हातातील वरमाला पडली होती. त्यानं ती क्रोधानं पायानं ठोकरून दिली. दुसऱ्या क्षणी गुडघे टेकून आपल्या प्रिय पुत्राचा निष्प्राण हात आपल्या हाती घेऊन क्षणापूर्वी सिंहासारखा गर्जत युद्ध करणारा राधेय पुत्र शोकानं स्फुंदू लागला. खांद्यावर हात ठेवून त्याला अश्वत्थाम्यानं कसंबसं मंडपाबाहेर नेलं. सर्वस्वी भिन्न अशा 3 भावनांचे तडाखे त्याच्या मनावर एकाच वेळी आदळले होते. अवमान, वीरश्री आणि पुत्रवियोग. मी संकेत करताच आमच्या सेवकांनी सुदामांचा मृतदेह उचलला. पहिला कर्णपुत्र हस्तिनापुरात जन्मला होता आणि पांचालांच्या राज्यात त्यानं आपल्या पित्याच्या सहाय्यासाठी धावताना अखेरचा निश्वास सोडला होता. नगर सोडताना गंगाकिनारी त्याच्या पार्थिव देहाला अग्निसंस्कार करताना जी नीरव शांतता सर्वत्र पसरली होती ती तर मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. गंगेच्या खळखळणाऱ्या लाटा मात्र पुन्हा पुन्हा कर्णाला सांगत होत्या, कर्णा, तुझा पुत्र गेला. तुझं दुःख कोणत्या प्रकारचं आहे ते त्या अर्जुनालाही पुत्रवधानं दाखवून दे. अत्यंतिक धैर्यानं अंगराजानं हातातील पेटत्या पलित्यानं चितेला भडाग्नी दिला. आकाशाला भिडणाऱ्या त्या चितेच्या ज्वाळांचं विद्रूप आणि भयान प्रतिबिंब गंगेच्या हिंदकळणाऱ्या लहरींवर लांबट आकारात पडलं होतं. सुदामांना अग्नीच्या स्वाधीन करून खिन्न मनानं आम्ही कांपिल्य नगर सोडलं.